नमस्ते, मी डॉक्टर किरण गोरे राहता येथील साई अभिनव हॉस्पिटलमधून बोलतो. योग्य निदान जर झालं नाही तर पेशंटला किती त्रास सहन करावा लागतो व फ्रीमध्ये उपचार भेटतात म्हणून काही लोक पैसे असूनही उपचार करून घेतात, पण काय करतात हे त्यांना माहीत नसतं. असंच हे पेशंट आहे, याला जुलाब होत होते, संडासमधून रक्त जात होतं व त्याला सगळं 2-3 महिन्यापासून त्रास होत होता. तर मी म्हटलं तुम्ही एंडोस्कोपी केली का? ते म्हणे केली नाही. मी म्हणलं मग काय केलं? ते म्हणे ऑपरेशन केलं. तर ऑपरेशन 2दा केलं. एकदा 8 दिवस ऍडमिट राहिले डॉक्टरांकडे, पण ते काही रिझल्ट आला नाही. मी त्यांना म्हणलं आपल्याला कोलोनोस्कोपी म्हणजे खालून संडाससाठी तपासणी करावं लागेल. तर तपासणी केल्यानंतर एक भयानक सत्य समोर आलेलं आहे. सगळ्या आतड्याला जखमा झालेल्या आहेत आणि गाठी गाठी झालेल्या आहेत. हे कॅन्सर तर नाही, पण याच्यासाठी उपचार हे टोटली वेगळे असतात. याला अल्सरेटिव्ह कोलायटिस म्हणतात. तर हे निदान झाल्यामुळे आता हे पेशंटला 100% चांगला रिझल्ट येणार आहे. आपण आता पेशंटशी बोलू. बाबा, तुम्हाला काय झालं होतं? म्हटलं ऑपरेशन झालं माझं. हा, ऑपरेशन झालं पण मला सुकत नाही, सारखं ब्लडिंग होऊ राहिलं, पोट दुखतंय, जुलाब होत आहे. हा. इतका त्रास आहे का मी रात्री झोपत नाही, सकाळचाही झोप नाही येत मला, काहीच नाही, जेवणही जात नाही आणि मोकार ठणक लागतोय. मोकार म्हणजे ऑपरेशन करून तुम्हाला फरक पडला नाही? अजिबात नाही. ऑपरेशन केल्यापासूनच एवढं झालंय मला. त्यामुळेच मित्रांनो तुम्हाला सांगतो की योग्य निदान होणे खूप गरजेचं आहे. तुम्हाला चांगला डॉक्टर भेटण्यासाठी नशीब लागतं असं म्हणतात. तर त्यामुळं तुम्ही चांगल्या डॉक्टरांकडे, योग्य त्या डॉक्टरांकडे उपचार करत जा व असं संकट स्वतः ओढून घेऊ नका. डॉक्टरांनी केलं पण त्यांच्याकडून ते डायग्नोसिस झालं नाही. मला शंका आली की या पेशंटला कदाचित आतड्याला जखमा असतील, म्हणून मी त्यांना आज बोलवलं होतं. तर कुठल्या आज त्यांना ट्रीटमेंट चालू करू आपण. याचा आता तुकडा काढणार आपण इथून. तुकडा काढल्यानंतर जे बायोप्सी टेस्ट करायला देणार, 10 दिवसांनी रिपोर्ट येणार. तोपर्यंत आपण काही औषध उपचार त्यांना आपण चालू करणार. अशा स्वरूपाचं हे संडासमध्ये मिक्स ब्लड व म्युकस म्हणजे शेम असं पडत राहतं. पेशंट रात्रंदिवस कळ मारून संडास येते व पेशंट हैराण होऊन जातो. नमस्ते, डॉक्टर किरण गोरे राहता साई अभिनव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.